पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असणारा शिवनेरी किल्ला प्रसिद्ध आहे। तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि राष्ट्रपुरुष, रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मामुळे याच गडावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला। या गडाविषयी आपण आता थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव लक्ष्मण, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आज शिवनेरी गडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगितली आहे, तरी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा। शिवनेरी गड मित्रांनो, हा गड समुद्र सपाटीपासून 3342 फूट उंच असून तो गिरिदुर्ग प्रकारात मोडतो। हा गड पुणे जिल्ह्यात असून जुन्नर या गावाजवळ आहे। पुण्याहून सुमारे 95 किलोमीटर अंतर आहे। हा गड नाणे घाटातून सह्याद्री या डोंगर रांगामध्ये बघायला मिळतो। तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, या गडावरती जायचे तर कसे? अगदी सोपे आणि सरळ आहे। तर चला मित्रांनो, गडावर जाण्यासाठी 2 वाटा बघायला मिळतात। एक साखळीची वाट आणि दुसरी 7 दरवाजांची वाट। साखळीची वाट ही जुन्नर शहरातून जाते। तुम्ही तिथल्या स्थानिक लोकांना विचारून पायवाटेने 1 ते 1.5 तासात गडावर जाता येते। आणि तुम्ही 7 दरवाजांच्या वाटेने गेलात तर जुन्नर या शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत गेल्यास गडाच्या पायथ्यापर्यंत हा रस्ता जाऊन पोहोचतो। तसेच मित्रांनो, आपण आता या गडाविषयी इतिहास जाणून घेऊया। मित्रांनो, या गडाला खूप जुना इतिहास लाभलेला आहे। 1170 ते 1308 या कालावधीत दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती। यादवांच्या काळातच शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले। चौदाशे 43 मध्ये मलिक उल-तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला आपल्या ताब्यात घेतला। त्यामुळे हा किल्ला बहमनी राजवटीत गेला। 1446 मध्ये मलिक महमदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली। त्यानंतर 1595 मध्ये जुन्नरचा परिसर आणि शिवनेरी किल्ला मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला। जिजाऊ माँसाहेब गरोदर असताना त्यांना शहाजीराजे 500 स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात गडावरती घेऊन गेले। जिजाऊ माँसाहेबांनी गडावर असलेल्या शिवाई देवीस पुत्रप्राप्ती झाल्यास तुझे नाव ठेवील असा नवस केला। त्याप्रमाणेच जिजाऊ माँसाहेबांना पुत्रप्राप्ती झाली। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाई देवीवरून शिवाजी असे ठेवले। मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावरती झाला। बालपणातील त्यांचा काही काळ याच गडावरती गेला। 1632 मध्ये जिजाऊ माँसाहेब आणि शिवाजी महाराजांसह हा गड सोडला। 1637 मध्ये हा गड किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला। त्यानंतर पुढे 1716 मध्ये छत्रपती शाहूंनी हा गड किल्ला मराठेशाहीत आणला। पुढे पेशवाईंच्या काळात हा गड किल्ला पेशवाईंकडे हस्तांतरित झाला। तसेच मित्रांनो, या गड किल्ल्यावरती आपल्याला प्रेक्षणीय स्थळ बघायला मिळतात, जसे की शिवाई देवीचे मंदिर। शिवाई देवीचे मंदिर हे शिवनेरी गडावर फार जुने मंदिर आहे। त्यानंतर अंबारखाना, या गड किल्ल्यावरती 7 दरवाजे बघायला मिळतात। पुढे कोळी चौथरा, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, गंगा यमुना टाक्या, शिवकुंज वास्तू। याच गडावरती आपल्याला मोगलकालीन मस्जिद बघायला मिळते। तसेच कडे लोटटोक, अशा प्रकारे या गडावर आपल्याला भरपूर प्रेक्षणीय स्थळ बघायला मिळतात। तसेच मित्रांनो, तुम्हाला गडाच्या पायथ्यालगत असलेल्या जुन्नर या गावामध्ये राहण्याची व खाण्यापिण्याची सोय मिळून जाते। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।